नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस इन लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बघणार आहोत आपण पोलीस भरतीला वारंवार रिपीट होणारे PYQ. चला तर मग वेळ वाया न घालवता प्रश्नांकडे वळूया. त्यातील प्रश्न क्रमांक 1, भारतातील सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? ऑप्शन ए NH44, बी NH40, सी NH46, डी NH27. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी NH46. प्रश्न क्रमांक 2, मध्य प्रदेश येथे झालेल्या भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणता विषारी वायू बाहेर पडला? ऑप्शन ए मिथिल क्लोराईड, बी मिथिल फ्लोराईड, सी मिथिल अमाइन, डी मिथिल आयसोसायनाइट. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मिथिल आयसोसायनाइट. प्रश्न क्रमांक 3, भारतीय राज्यघटनेत नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन ए कलम 14 ते 18, बी कलम 25 ते 32, सी कलम 14 ते 32, डी कलम 19 ते 22. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कलम 14 ते 18. प्रश्न क्रमांक 4, मित्र आयोगाचे विस्तारित रूप काय आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन, बी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर रूरल ॲग्रिकल्चर, सी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर रोड ॲग्युमिनेशन. तर बरोबर उत्तर आहे डी यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन. प्रश्न क्रमांक 5, देशाच्या आर्थिक क्षेत्रात एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांची एकूण किंमत म्हणजे? ए NNP, बी NDP, सी बजेट, डी GDP. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी GDP. प्रश्न क्रमांक 6, रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए सरकारचे वित्तीय धोरण, बी आयात निर्यात, सी रिझर्व्ह बँकेचे पतधोरण, डी सार्वजनिक कर्ज. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रिझर्व्ह बँकेचे पतधोरण. प्रश्न क्रमांक 7, आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संमत केला? ऑप्शन ए 2005, बी 1999, सी 2018, डी 2006. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 2005. प्रश्न क्रमांक 8, एलन मस्क यांनी कोणती सोशल मीडिया कंपनी विकत घेतली आहे जिचे नवीन नाव एक्स आहे? ऑप्शन ए ट्विटर, बी फेसबुक, सी इंस्टाग्राम, डी ऑप्शन डी लिंक्डइन. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ट्विटर. प्रश्न क्रमांक 9, मोबाईल तंत्रज्ञानामध्ये IMI म्हणजेच काय? ऑप्शन ए इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी, बी इंडियन मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी, सी इंडियन मीडिया इक्वॅलिटी आयडेंटिटी, डी इंटरनॅशनल मीडिया इनिशिएटिव्ह आयडेंटिटी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. प्रश्न क्रमांक 10, रक्तातील कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे रक्ताची गुठळी तयार होण्यास प्रतिबंध होतो? ऑप्शन ए हिमोग्लोबिन, बी प्लेटलेट्स, सी पांढऱ्या पेशी, डी प्लाझ्मा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्लेटलेट्स. प्रश्न क्रमांक 11, आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन ए 21 जून, बी 25 जुलै, सी 8 ऑगस्ट, डी 27 जून. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 21 जून. प्रश्न क्रमांक 12, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए 1947, बी 1950, सी 1920, डी 1935. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1920. प्रश्न क्रमांक 13, राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सुपूर्द करतात? ऑप्शन ए उपराष्ट्रपती, बी राष्ट्रपती, सी लोकसभा अध्यक्ष, डी पंतप्रधान. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्द करतात. प्रश्न क्रमांक 14, ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? ऑप्शन ए वायू, बी स्थायू, सी द्रव, डी निर्वात पोकळी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ध्वनीचा वेग हा स्थायू माध्यमात सर्वाधिक असतो. प्रश्न क्रमांक 15, भारत व चीन या दोन देशाच्या दरम्यान असलेले सीमारेषेला काय म्हणतात? ऑप्शन ए ड्युरंट सीमारेषा, बी मॅकमोहन सीमारेषा,
सी रेडक्लिफ सीमारेषा, डी यांपैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मॅकमोहन सीमारेषा. प्रश्न क्रमांक 16 गावासाठी डायनॅमिक नकाशाची संकल्पना मांडणारे देशातील पहिली राज्य कोणते? ऑप्शन ए बिहार, बी महाराष्ट्र, सी गुजरात, डी सिक्कीम. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बिहार. प्रश्न क्रमांक 17 जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन ए दिल्ली, बी न्यूयॉर्क, सी जिनिव्हा, डी बेलारूस. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जिनिव्हा. प्रश्न क्रमांक 18 रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात. ऑप्शन ए पांढरे पेशी, लाल पेशी, जीवनसत्वे, रक्तपट्टिका. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रक्तपट्टिका. प्रश्न क्रमांक 19 ऑपरेशन मुस्कान काय आहे? ऑप्शन ए हरवलेल्या स्त्रियांचा शोध, बी हरवलेल्या म्हाताऱ्या व्यक्तीचा शोध, सी हरवलेल्या वाहनांचा शोध, डी हरवलेले बालकांचा शोध. तर ऑपरेशन मुस्कान हे ऑप्शन डी बरोबर आहे, हरवलेले बालकांचा शोध म्हणजेच ऑपरेशन मुस्कान. प्रश्न क्रमांक 20 गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा हे गाव डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. ऑप्शन ए भरती ऊर्जा ग्राम, बी औष्णिक ऊर्जा ग्राम, सी ग्रीन हायड्रोजन ग्राम, डी सौर ऊर्जा ग्राम. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सौर ऊर्जा ग्राम. प्रश्न क्रमांक 21 भारतातील राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी पुढील पर्यायातून निवडा. ऑप्शन 1975 ते 77, 1974 ते 76, 1976 ते 1978, 1975 ते 78. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1975 ते 77. प्रश्न क्रमांक 22 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी केली? ऑप्शन ए पंडित नेहरू, बी लाल बहादूर शास्त्री, सी इंदिरा गांधी, डी पी.व्ही. नरसिंह राव. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इंदिरा गांधी. प्रश्न क्रमांक 23 भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन झाली? ऑप्शन ए मुंबई, बी खरगपूर, सी मद्रास, डी कानपूर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी खरगपूर. प्रश्न क्रमांक 24 इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला डॅश डॅश हा पहिला दूरसंचार उपग्रह होय. ऑप्शन ए आर्यभट्ट, बी इन्सॅट 1B, सी रोहिणी 75, डी ॲपल. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ॲपल. प्रश्न क्रमांक 25 भूदलाच्या प्रमुखांना काय म्हणतात? ऑप्शन ए जनरल, बी ॲडमिरल, सी एअर चीफ मार्शल, डी ब्रिगेडियर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जनरल. प्रश्न क्रमांक 26 द राईस ऑफ द मराठा बावर या ग्रंथाचे लेखक कोण? ऑप्शन ए न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, बी गोपाळ कृष्ण गोखले, सी लोकमान्य टिळक, डी गोपाळ गणेश आगरकर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. प्रश्न क्रमांक 27 भारतीय होम रूल चळवळ ही खालीलपैकी कोणत्या देशातील सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती? ऑप्शन ए इंग्लंड, बी जपान, सी आयर्लंड, डी फ्रान्स. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आयर्लंड. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? ऑप्शन ए पहिली, बी दुसरी, सी तिसरी, डी चौथी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दुसरी. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? ऑप्शन ए महात्मा गांधी, बी मौलाना आझाद, सी राजकुमारी अमृता कौर, डी हंसाबेन मेहता. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 30 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून आपल्याला एवढी ऊर्जा मिळते. ऑप्शन ए 4K कॅलरीज, बी 6K कॅलरीज, सी 9K कॅलरीज, डी 12K कॅलरीज. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 9K कॅलरीज. प्रश्न क्रमांक 31 तारामासा सी आर्चिन ही खालीलपैकी कोणत्या प्राणीसंघात आढळतात? ऑप्शन ए मृदुकाय प्राणी, बी कंठक चर्मी प्राणीसंघ, सी संधिपात प्राणीसंघ, डी चक्रमुखी प्राणीवर्ग. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कंठक चर्मी प्राणीसंघ. प्रश्न क्रमांक 32 कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचे उत्पादन डॅश डॅश आम्लापासून बनवतात. ऑप्शन ए अमिनो आम्ल, बी ॲसिटिक आम्ल, सी ग्लुकॉनिक आम्ल, डी इटाकॉनिक आम्ल. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ग्लुकॉनिक आम्ल.
प्रश्न क्रमांक 33. पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा विजेती कोण? ऑप्शन ए वैष्णवी पाटील, बी कोमल देसाई, सी कौशल्या वाघ, डी प्रतीक्षा बागडी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रतीक्षा बागडी. प्रश्न क्रमांक 34. सोनार हे कशाचे लघुरूप आहे? ऑप्शन ए साऊंड नेव्हिगेट अँड रँगिंग, बी साऊंड नेव्हिगेशन अँड रेंज, सी साऊंड नेव्हिगेट अँड रेंज, डी साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग. प्रश्न क्रमांक 35. नर व मादी फुले एकाच झाडावर वेगवेगळ्या बीजाणू पत्रावर येणारी वनस्पती खालीलपैकी कोणती? ऑप्शन ए अनावृत्त बीजी, बी आवृत्ती बीजी, सी ब्रायोफायटा, डी थॅलोफायटा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अनावृत्त बीजी. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्राचे गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन ए मुंबई, बी पुणे, सी नागपूर, डी नांदेड. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पुणे. प्रश्न क्रमांक 37. संविधानाचे कोणते कलम हे देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? ऑप्शन ए कलम 17, बी कलम 222, सी कलम 21, डी कलम 31. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कलम 21. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा हा नक्षलवाद प्रभावित जिल्हा आहे? ऑप्शन ए मुंबई, बी गडचिरोली, सी नागपूर, डी वर्धा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गडचिरोली. प्रश्न क्रमांक 39. बहिष्कृत भारत हे पत्र सन 1927 मध्ये कोणी सुरू केले? ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी महात्मा फुले, सी स्वामी विवेकानंद, डी महर्षी धोंडो केशव कर्वे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 40. सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी डॅश येथे मुलींची पहिली शाळा काढली? ऑप्शन ए शनिवारवाडा, बी भिडेवाडा, सी रायगड किल्ला, डी जेजुरी गड. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भिडेवाडा. प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्राचे सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणी सरकारची स्थापना केली? ऑप्शन ए लोकमान्य टिळक, बी आचार्य विनोबा भावे, सी वासुदेव बळवंत फडके, डी क्रांतिसिंह नाना पाटील. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी क्रांतिसिंह नाना पाटील. प्रश्न क्रमांक 42. भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे कोणते? ऑप्शन ए लोकसभा, बी राज्यसभा, सी विधानसभा, डी विधान परिषद. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्यसभा. प्रश्न क्रमांक 43. इलेक्ट्रॉन हा ऑप्शन ए धनप्रभारित अवानुकण आहे, बी ऋणप्रभारित अवानुकण आहे, सी उदासीन अवानुकण आहे, डी वरीलपैकी सर्व. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऋणप्रभारित अवानुकण आहे. प्रश्न क्रमांक 44. रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत वाढ खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होते? ऑप्शन ए सल्फर डायऑक्साईड, बी कार्बन मोनॉक्साईड, सी ओझोन, डी मिथेन. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कार्बन मोनॉक्साईड. प्रश्न क्रमांक 45. निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान साधारणतः डॅश डॅश असते? ऑप्शन ए 100 अंश सेल्सिअस, बी 70 अंश सेल्सिअस, सी 20 अंश सेल्सिअस, डी 37 अंश सेल्सिअस. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 37 अंश सेल्सिअस. प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्र पोलीस यांच्या अत्यावश्यक सेवा व सुरक्षा अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा? ऑप्शन ए डायल 112, बी डायल 118, सी डायल 110, डी डायल 420. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डायल 112. प्रश्न क्रमांक 47. 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. ऑप्शन ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, बी फोर्स वन, सी दहशतवाद विरोधी पथक, डी केंद्रीय अन्वेषण. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. प्रश्न क्रमांक 48. बालकवी हे कोणाचे टोपणनाव आहे? ऑप्शन ए राम गणेश गडकरी, बी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, सी कृष्णाजी केशव दामले, डी नारायण सीताराम फडके. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. प्रश्न क्रमांक 40. आर्य महिला समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे? ऑप्शन ए दादोबा पांडुरंग, बी पंडिता रामाबाई, सी सरस्वती जोशी,
डी साने गुरुजी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 50. उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे? ऑप्शन ए नीलगिरी, बी सह्याद्री, सी सातपुडा, डी यांपैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नीलगिरी. प्रश्न क्रमांक 51. भात शेतीसाठी वापरले जाणारे मासे. ऑप्शन ए जिताडा, बी कॅटफिश, सी दोन्ही बरोबर, डी यांपैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन्ही बरोबर. प्रश्न क्रमांक 52. भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता? ऑप्शन ए भारतरत्न, बी परमवीर चक्र, सी वीरचक्र, डी पद्मश्री. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार हा परमवीर चक्र आहे. प्रश्न क्रमांक 53. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधले जाते? ऑप्शन ए विराज शिंदे, बी पंडिता रमाबाई, सी बाळशास्त्री जांभेकर, डी गो ग आगरकर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 54. रक्तदाब मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा उपयोग केला जातो? ऑप्शन ए हायड्रोमीट, बी स्फिग्मोमॅनोमीटर, सी पॅरोमीटर, डी यांपैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्फिग्मोमॅनोमीटरचा वापर रक्तदाब मोजण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 55. दालचिनी हा पदार्थ कोणत्या झाडाच्या सालीपासून मिळवतात? ऑप्शन ए केल्विन, बी कारा, सी सिनेमोन, डी यांपैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सिनेमोन. प्रश्न क्रमांक 56. तापमानाचे MKS पद्धतीतील एकक कोणते आहे? ऑप्शन ए केल्विन, बी मीटर, सी मोल, डी कॅन्डेला. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केल्विन. प्रश्न क्रमांक 57. दूरदृष्टीचा दोष दूर करण्यासाठी कोणते भिंग वापरतात? ऑप्शन ए अंतर्वक्र भिंग, बहिर्वक्र भिंग, सी अपसारी भिंग, डी यांपैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बहिर्वक्र भिंग. प्रश्न क्रमांक 58. रिश्टर स्केल हे काय मोजण्याचे मापक किंवा एकक आहे? ऑप्शन ए सुनामी, बी ज्वालामुखी, सी भूकंप लहरी, डी चक्रीवादळ. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भूकंप लहरी. प्रश्न क्रमांक 59. WHO या जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन ए न्यूयॉर्क, बी जिनिव्हा, सी इंग्लंड, डी बँकॉक. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जिनिव्हा. प्रश्न क्रमांक 60. सध्याचे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन ए न्यायमूर्ती उदय लळित, बी न्यायमूर्ती भूषण गवई, सी न्यायमूर्ती संजय कौल, डी यांपैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी यांपैकी नाही. प्रश्न क्रमांक 61. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? ऑप्शन ए जायकवाडी, बी उजनी, सी गंगापूर, डी अप्पर वर्धा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गंगापूर. प्रश्न क्रमांक 62. जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 21 जून, बी 10 डिसेंबर, सी 5 जून, डी 9 ऑगस्ट. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 5 जून. प्रश्न क्रमांक 63. कुष्ठरोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? ऑप्शन ए यकृत, बी त्वचा, सी स्वादुपिंड, डी जठर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी त्वचा. प्रश्न क्रमांक 64. RT-PCR ही चाचणी कोणत्या आजाराशी निगडित आहे? ऑप्शन ए कोरोना, बी टायफॉइड, सी डेंग्यू, डी चिकनगुनिया. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोरोना. प्रश्न क्रमांक 65. मी वनवासी हे कोणाचे आत्मचरित्र आहे? ऑप्शन ए पद्मा गोळे, बी शांता शेळके, सी सिंधुताई सपकाळ, डी बहिणाबाई चौधरी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक मी वनवासी हे आत्मचरित्र सिंधुताई सपकाळ यांचे आहे. प्रश्न क्रमांक 66. भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोणाला संबोधले जाते? ऑप्शन ए महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, सी जवाहरलाल नेहरू, डी लालबहादूर शास्त्री. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारताचे पोलादी पुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 67. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? ऑप्शन ए गीताई, बी टिळकनामा, सी माझी जन्मठेप, डी गीता रहस्य. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 68. असहकार चळवळ कधी सुरू झाली? ऑप्शन ए 1931, बी 1927, सी 1920, डी 1916. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1920ला असहकार चळवळ सुरू झाली.
प्रश्न क्रमांक 69, चिल्का सरोवर हे कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी आसाम, सी ओडिसा, डी गोवा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ओडिसा. प्रश्न क्रमांक 70, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए भिंगार, बी भिलार, सी हरिसाल, डी राळेगण सिद्धी. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 71, राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ऑप्शन ए एडम पॉल, बी ॲडम स्मिथ, सी ग्रॅहम बेल, डी यांपैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ॲडम स्मिथ. प्रश्न क्रमांक 72, वाहती पाणी मोजण्याचे एकक पुढीलपैकी कोणते आहे? ऑप्शन ए क्युबिक मीटर, बी क्युमेक, सी क्युबिक फीट, डी लिटर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्युमेक. प्रश्न क्रमांक 73, आसाम राज्यातील जादवमोलाई पयांग हे पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन ए क्रीडा, बी विज्ञान, सी वृक्ष संवर्धन, डी जल संवर्धन. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वृक्ष संवर्धन. प्रश्न क्रमांक 74, महाराष्ट्रातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा कोणत्या मुख्य 2 शहरांना जोडतो? ऑप्शन ए नागपूर पुणे, बी मुंबई ते पुणे, सी नागपूर ते मुंबई, डी मुंबई ते नाशिक. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नागपूर ते मुंबई. प्रश्न क्रमांक 75, एनडीएचा शोध कोणी लावला? ऑप्शन ए फेडरिक मिशर, बी ग्रॅहम बेल, सी एडवर्ड जन्नर, डी यांपैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फेडरिक मिशर. प्रश्न क्रमांक 76, सी डॅक सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग या संस्थेची संबंधित पुढीलपैकी कोण आहे? ऑप्शन ए रघुनाथ माशेलकर, बी विजय भटकर, सी विजय केळकर, डी ज्ञानेश्वर मुळे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विजय भटकर. प्रश्न क्रमांक 77, खालीलपैकी अयोग्य जोडी शोधा. ऑप्शन ए हायड्रोजन 1, बी नायट्रोजन 14, सी लिथियम 9, डी निऑन 20. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लिथियम 9. प्रश्न क्रमांक 78, खालीलपैकी बॉम्बे उच्च न्यायालयाचे खंडपीठ असलेल्या शहराचा योग्य पर्याय निवडा. ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, बी नाशिक, नागपूर, पणजी, सी नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पणजी, डी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नंतर पणजी. प्रश्न क्रमांक 79, हिमालयीन पर्वतरांगेतील खालीलपैकी कोणते शिखर सर्वोच्च उंचीचे आहे? ऑप्शन ए नंगा पर्वत, बी नंदादेवी, सी कांचनजुंगा, डी कामेत. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ही कांचनजुंगा. प्रश्न क्रमांक 80, सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांना शोषून सजीव सृष्टीचे रक्षण करणारा ओझोनचा स्तर कोणत्या भागात आढळतो? ऑप्शन ए तपांबर, बी मध्यंबर, सी सीतांबर, डी बाह्यांबर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सीतांबर. प्रश्न क्रमांक 81, भारतीय राज्यघटनेत घेतलेली राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत वैशिष्ट्य कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतली आहे? ऑप्शन ए कॅनडा, बी आयर्लंड, सी ऑस्ट्रेलिया, डी अमेरिका. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आयर्लंड. प्रश्न क्रमांक 82, बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जाते. हे न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे? ऑप्शन ए पहिला, बी दुसरा, सी तिसरा, डी चौथा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तिसरा. प्रश्न क्रमांक 83, ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये जास्त असतो? ऑप्शन ए पोलाद, बी अल्युमिनियम, सी लोखंड, डी फ्लिंट काच. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अल्युमिनियम. प्रश्न क्रमांक 84, स्ट्रेट फ्रॉम द हार्ट हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन ए शशी थरूर, बी इंद्रिया नुई, सी राहुल द्रविड, डी कपिल देव. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कपिल देव. प्रश्न क्रमांक 85, क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे मूळ गाव कोणते? ऑप्शन ए देवगड, बी शिरढोण, सी कामशेत, डी इंदापूर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शिरढोण. प्रश्न क्रमांक 86, चार्ल्स डार्विन याचा पहिला सिद्धांत कोणता? ऑप्शन ए नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, बी सक्षम तोच टिकेल, सी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, डी ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सक्षम तोच टिकेल.
प्रश्न क्रमांक 87 दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापून ताबडतोब थंड करतात. अन्न पदार्थाच्या परीक्षणाच्या या पद्धतीला काय म्हणतात? ऑप्शन ए किरणीयन, बी निर्जलीकरण, सी पाश्चरीकरण, डी रासायनिक किरण. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाश्चरीकरण. प्रश्न क्रमांक 88 पचनाची प्रक्रिया प्रथम डॅशपासून सुरू होते. ऑप्शन ए जठर, बी मुख, सी लहान आतडे, डी मोठे आतडे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुख. म्हणजेच पचनाची क्रिया प्रथम तोंडापासूनच सुरू होते, तोंडातूनच पचायला सुरुवात होते. प्रश्न क्रमांक 89 खालीलपैकी कोणता आजार विषाणूमुळे होतो? ऑप्शन ए क्षयरोग, बी अतिसार, सी पटकी, डी कावीळ. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कावीळ हा आजार विषाणूपासून होतो. प्रश्न क्रमांक 90 गाड्यावर उजव्या व डाव्या बाजूला असणारे आरसे कोणते असतात? ऑप्शन ए अंतर्गोल, बी बहिर्गोल, सी गोलीय, डी वक्रीय. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बहिर्गोल. प्रश्न क्रमांक 91 भारतीय हरित क्रांतीचे जनक डॅश होते. ऑप्शन ए डॉक्टर वर्गीस कुरियन, बी डॉक्टर होमी भाभा, सी डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, डी डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक होते. प्रश्न क्रमांक 92 डॅश ही मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते. ऑप्शन ए विनोबा भावे, बी पंडित मदन मोहन मालवीय, सी विष्णुदास भावे, डी गोविंद खल्लाळ. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 93 1802 मध्ये पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. ऑप्शन ए थोरले बाजीराव, बी सवाई माधवराव, सी पेशवे नानासाहेब, डी दुसरा बाजीराव. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दुसरा बाजीराव. प्रश्न क्रमांक 94 डिस्परेट क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए स्वामी विवेकानंद, बी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, सी सर सय्यद अहमद खान, डी लोकमान्य टिळक. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. प्रश्न क्रमांक 95 भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना कोणी तयार केली? ऑप्शन ए लॉर्ड वेव्हेल, बी लॉर्ड डलहौसी, सी लॉर्ड माउंटबॅटन, डी लॉर्ड डग्लस. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड माउंटबॅटन याची संकल्पना होती ही. प्रश्न क्रमांक 96 महाराष्ट्रात प्रथम डॅश येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. ऑप्शन ए ठाणे, बी मुंबई, सी पुणे, डी नागपूर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्रात प्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. प्रश्न क्रमांक 97 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? ऑप्शन ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी गृहमंत्री, डी सरन्यायाधीश. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीशांची नेमणूक ही राष्ट्रपती करत असतात. प्रश्न क्रमांक 98 आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? ऑप्शन ए प्रावरण, बी गाभा, सी भूकवच, डी खंडीय कवच. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भूकवच. आपण ज्या पृथ्वीच्या थरावर राहतो त्याला भूकवच असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 99 उद्योगांना नफ्यातील 2% रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे? ऑप्शन ए आयकर, बी उद्योगाचे सामाजिक दायित्व, सी वस्तू व सेवा कर, डी विक्री कर. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उद्योगाचे सामाजिक दायित्व. प्रश्न क्रमांक 100 म्हणजेच शेवटचा अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही डॅश आहेत. ऑप्शन ए मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनली, बी प्रवाळ बेटे, सी ज्वालामुखीय बेटे, डी खंडीय बेटे. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रवाळ बेटे. येथे आपले 100 सामान्य ज्ञानाचे प्रश्न संपलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.